नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया वय वाढत गेलं पण लग्न ठरत होतं भाग 5. लग्नाच्या आदल्या रात्रीचं रहस्य. अनोळखी फोन आल्यानंतर रोहन पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. रातभर त्याला झोप लागली नाही. एकच प्रश्न त्याच्या मनात फिरत होता, पूजाबद्दल असं कोणतं सत्य आहे जे मला माहिती नाही. सकाळी झाली. रोहन त्या व्यक्तीने सांगितलेल्या ठिकाणी पोचला. एक मध्यमवयीन माणूस तिथे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. रोहन त्याच्याजवळ गेला. तुम्ही कोण? तो माणूस म्हणाला, मी पूजाच्या भूतकाळाशी संबंधित आहे. रोहनच्या हृदयाची धडधड वाढली. नेमकं काय सांगायचे आहे? त्या माणसाने एक फोटो रोहनच्या हातात दिला. फोटोत पूजा एका तरुणासोबत दिसत होती. रोहन काही क्षण स्तंभ झाला. तो माणूस म्हणाला, काही वर्षापूर्वी पूजाचं लग्न ठरणार होतं. रोहन शांतपणे ऐकत होता. पण लग्नाच्या काही दिवस आधी त्या मुलाचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. रोहनच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. मग? तो माणूस म्हणाला, त्या घटनेनंतर पूजा पूर्णपणे खचली होती. अनेक वर्ष ती कुणाशीच बोलत नव्हती. रोहन काही क्षण शांत राहिला. त्याला समजले की हा कोणताही गुन्हा किंवा फसवणूक नव्हती. तो फक्त पूजाच्या आयुष्यातील एक दुःखद अध्याय होता. रोहनने विचारलं, मग हे मला आता का सांगता आहात? तो माणूस म्हणाला, कारण मला वाटलं तुला हे माहिती असायला हवं. रोहन तिथून निघाला. त्याच्या मनात अनेक विचार होते, पण त्याला एक गोष्ट स्पष्ट होती, त्यामुळे त्यांचं प्रेम कमी होणार नव्हतं. त्या संध्याकाळी रोहनने पूजाला भेटायला बोलवलं. पूजा थोडी घाबरलेली होती. तिला वाटलं कदाचित कोणीतरी तिच्या भूतकाळबद्दल सांगितलं असेल. दोघी काही क्षण शांत बसले. मग रोहन म्हणाला, तू मला काही सांगितलं नव्हतंस. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मन खाली घातली. मला भीती वाटत होती. कशाची? तू मला सोडून जाशील ह्याची. हे ऐकून रोहनच्या डोळ्यातही पाणी आलं. तो म्हणाला, पूजा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही दुःखद प्रसंग असतात, पण त्यामुळे माणूस चुकीचं ठरत नाही. पूजा रडू लागली. अनेक वर्षापासून तिच्या मनात दडलेले दुःख आज बाहेर येत होतं. रोहनने तिचा हातात घेतला. तुझा भूतकाळ नाही, तुझं मन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पुन्हा आसूचा प्रकाश दिसू लागला. दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजडला. घरात आनंदाचं वातावरण होता. सगळीकडे सजावट झाली होती. नातेवाईक आले होते. ढोल ताशांचा आवाज सुरू होता. आईच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी समाधान दिसत होतं. ती देवासमोर उभी राहून म्हणाली, देवा, माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. रोहन लग्न मंडपात पोचला. थोड्याच वेळात पूजा वधूच्या वेशात आली. तिला पाहून सगळे धक्क झाले. रोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज तो क्षण आला होता. मंगलाष्टक सुरू झाले. दोघांनी एकामेकाच्या गळ्यात हार घातले. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तिचं स्वप्न पूर्ण होत होतं. लग्न संपल्यानंतर आईने दोघांना जवळ बोलवलं. ती म्हणाली, आज मी खूप आनंदी आहे. आता माझी काही इच्छा बाकी नाही. रोहन आणि पूजा तिच्या पायावर पडले. आईने दोघांना आशीर्वाद दिला. नेहमी एकामेकाची साथ घ्या. काही महिने गेले. रोहन आणि पूजा आनंदाने संसार करत होते. एक दिवस पूजा डॉक्टरकडून घरी आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. रोहनने विचारलं, काय झालं? पूजाने त्याच्या हातात रिपोर्ट दिला. रोहनने रिपोर्ट पाहिला आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो बाबा होणार होता. रोहनने लगेच आईला मिठी मारली.
आई रडू लागली. ती म्हणाली, देवा, आता माझं आयुष्य खरंच पूर्ण झालंय. पण त्याच्या रात्री आईला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. रोहन आणि पूजा बाहेर उभे होते. दोघेही रडत होते. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून रोहनच्या मनात भीती निर्माण झाली. डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, आम्हाला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. पुढील भागात आईला नेमकं काय झालं? ती आपल्या नातवाला पाहू शकेल का? की पुन्हा एकदा ह्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणार? आणि जर तुम्हाला रोहन आणि पूजाची ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार राहा. आजचा प्रश्न तुमच्यासाठी, आई वाचेल का नाही? खाली उत्तर दिलेलं आहे, हो व नाही. तुमचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.